आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या गिरदारची होणारी बायको लग्नात पळून गेली आणि मग त्यानंतर तिच्या बहिणीने कॉम्प्रोमाइज म्हणून ग्रेट साईने देवांश बरोबर लग्न करून त्याच्यावर उपकार केले. वाव. तुम्ही जर मला आधीच सांगितलं असतं की ती पत्रिका अंजलीची नाही तुमची आहे तर आपण हे सगळं सॉल्व्ह केलं असतं. हा जो काही ड्रामा क्रिएट झाला झालाच नसता. इतकं सगळं करून इतकं खोटं बोलून इतकं मला फसवून काय घडलंय शेवटी अंजली पळूनच गेली ना. तुम्ही जर मला काही गोष्टी वेळेत सांगितल्या असता ना तर लग्नच नाही आणखी बरंच काही थांबवता आलं असतं मला. इतका विश्वास ठेवला तुमच्यावर आणि आता तर लोक असणार माझ्यावर. हा हॅलो सई, बाळा कशी आहेस ग तू? अगं रोज सकाळी उठल्यावर ना तुला बघण्याची ऐकण्याची सवय होती ना मला, आणि आज सकाळी बघते तर तू समोर नाहीस. मग एकदम कसं तरी वाटायला लागलं ग. घर असं रिकामं रिकामं वाटायला लागलं बघ. तू इथं असताना दिवस कधी उजाडायचा कसा मावळायचा कळायचं देखील नाही. आणि आणि काय अगं पण किती गप्पा मारायचो, एकत्र कामं करायचो. पण आज आता तू नाहीयेस ना, कसं तरी वाटतंय. माझं कसं काय होणार आहेस ना सई, काय माहिती. सई सई माझा आवाज ऐकू येतो ना बाळा? सई हॅलो सई. हो हो आई, येतोय ना आवाज. काय म्हणतेस? भाई मीच बोलत राहिले बघ. बर सई कशीस? आणि तुझा आवाज का असा वाटतोय ग? काही झालंय का? तुला कुणी काही बोललंय का सई तिथं? नाही नाही, असं का वाटतंय तुला? आजी काळजी करू नको आई, इथे सगळं काही ठीक आहे, व्यवस्थित आहे. आई तू तुझी काळजी घेत जा, कारण आता तिथे तुझी काळजी घ्यायला मी नसणार आहे. त्यामुळे गोळ्या वेळेवर घेत जा, आराम करत जा. हे बघ, तसं मी मामाला सांगून ठेवलंय, तो ठेवेलच तुझ्यावर लक्ष. पण तरी सुद्धा, आणि तू जर गोळ्या घ्यायचं विसरलीस
तर मला लगेच कळेल ना. सई, अगं किती काळजी करशील माझी. माझी काळजी घ्यायला तुझा मामा आहे इथे, वरूनचाही फोन असतो. सई, तू फक्त स्वतःची काळजी घे, देवांश्रावांची काळजी घे आणि संसाराकडे नीट लक्ष दे. आणि माझी खात्री, तू तुझ्या सासरकडच्या लोकांना आनंदात ठेवशील. वंस, वंस. वहिनी, होतच आलाय, मी देते तुला. हॅलो आई, मामी खूप त्रास देत असेल ना तुला आता तिथे? नाही ग, ती कशाला त्रास देईल मला. अगं तिला दुसरं काय येतं त्याशिवाय? त्या लग्नात एवढं सगळं घडलंय म्हटल्यावर तर फार भडकली असणार आहे ती. त्या सगळ्या गोष्टींचा राग आता ती तुझ्यावरच काढत असणार आहे ना. आई, मला मग तुझी काळजी वाटते. मी आता तुला तिथे जास्त दिवस नाही राहू देणार. आणि आता तुझ्या मामीच्या ना अशा वागण्याची सवय झाली मला. हे बघ, काळजी करू नको. कितीही झालं ना, तिची मुलगी तिच्या सोबत नाही आता. आणि अंजलीनं हे काय केलंय ना, त्याच्यामुळे तिची चिडचिड होणं स्वाभाविक आहे ग. अगं पण या सगळ्यामध्ये तुझा काय दोष आहे? आणि मामीला याची सवयच आहे. त्या दोघींच्या बाबतीत काही चुकीचं घडलं ना तर त्याचं खापर त्या नेहमी आपल्यावर फोडत असतात. पण आता नाही आई, खूप सहन केलंस तू. मला हे सगळं आता नाही सहन होते. मी तुला आता तिथे जास्त दिवस नाही ठेवू देणार. तुला लवकरात लवकर मामीच्या घरातून बाहेर काढण्यासाठी ना मी काहीतरी सोय करते. तू काळजी करू नकोस. हा, हे बघ, तसं काही करू नको, मी व्यवस्थित आहे. तू फक्त तुझ्या संसाराकडे लक्ष दे. बरं, देवांश कसे? बरेत. जरा दे ना फोन, बोलते त्यांच्याशी. आई, ते झोपलेत. काल जरा जास्त दगदग झाली ना त्यांची, दमलेत ते. बरं, ठीक आहे, मी बोलेन त्यांच्याशी नंतर. काळजी घे. हो, आणि काळजी घे. देवा, माझ्या लेकीचा संसार सुखाचा होऊ दे. तुला तर माहितीये कुठल्या कठीण परिस्थितीत तिचं लग्न झालंय, पण हळूहळू सगळं ठीक कर. असाच कायम पाठीशी उभा राहा तिच्या. झाला देवाला मस्का मारून. रोज आपलं देवासमोर उभं राहायचं, त्याच्या मागे टुमणं लावायचं, असं करून बरोबर साधून घेतलंय तुम्ही मायलेकीन. मिळाली का जीवाला शांती? मिळाली? झाली तुमची लेक जहागीरदारांची सून, देवांश जहागीरदारची बायको झाली. नाही पण आता फक्त 4 दिन की चांदनी आहे. पुन्हा पहिले पाडे 55 होतात की नाही ते बघा. वहिनी, अगं माझ्या अंजलीच्या जागी सून म्हणून गेलीये ना तुमची लेक. संसार कधीच सुखाचा होणार नाही. वहिनी, वहिनी नको ना ग असं बोलूस. अगं तुझ्या या घरात तुझ्या डोळ्या देखत सई लहानाची मोठी झाली. तुला माहितीये ना सईनं किती कष्ट उपसलेत ते. अगं आत्ता तिच्या वाट्याला कुठेतरी सुख आले. तिला आनंदानं राहू दे ना. हे बघ, मी तुझ्या पुढे हात जोडते. तुला आशीर्वाद द्यायचे नाहीयेत ना, नको दिवस, पण तिचं वाईट होईल असं तरी किमान बोलू नकोस. हे बघ, देवांश यांचं लग्न अंजलीशी झालं असतं ना तरी मी देवाकडे अंजलीसाठी प्रार्थना केली असती. पंच, काही सांगू नका मला. तुम्हाला अंजली बद्दल किती आणि काय वाटतं ते चांगलं माहितीये मला. माझी चूक झाली.
मी तुम्हा मायलेकींना ना कमी समजले. अंजलीला सगळं कसं बघ तुझ्या मनासारखं होतंय असं दाखवत ऐन वेळेला बरोबर तुम्ही दोघी मायलेकींनी डाव साधला आणि तेच नेमकं माझ्या लक्षात आलं नाही. चूक झाली माझी. वहिनी तुला असं का वाटतंय? अगं या सगळ्यात आमचा हात नाहीये. अहो बास बास, आता नका पुन्हा तेच पुराण लावू. काय ना पोटात कावळे कावकाव करतायत माझ्या. आपल्याकडे काय जहागीरदारांसारखे नोकर चाकर नाही आहेत ना, तुमच्या लेकीच्या दिमतीला असतील तसे नाही का. आपल्यालाच कामं करायची आहेत. करा लवकर स्वयंपाक, भूक लागलीये मला. पोटात कावळे कावकाव करताय. सई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रात्री झोप झाली ना नीट? हो. अगं सुखी राहा. सर वॉकला गेलेत, थोड्या वेळात येतील. नक्की माझ्या देवांशने आणि मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचं काम केलंय म्हणून तुझ्यासारखी मुलगी आमच्या आयुष्यात आली. रडतेस बाळा? शांत हो बघू. अगं असं रडायचं नाही. इथे बघ, या घरातला आज तुझा पहिलाच दिवस आहे की नाही, आणि पहिल्या दिवशी असं रडतं का कोणी? मला माहितीये देवांश तुझ्यावर रागवलाय. तू त्याच्यापासून सगळं लपवून ठेवलंस हे खूप मनाला लावून घेतलंय त्यांनी. पण माझ्या लेकाला मी चांगलं ओळखते. हा, जी माणसं त्याला आवडतात ना त्यांच्यावर फार काळ राग धरूच शकत नाही. तो त्याचं त्यालाच करवणार नाही आणि हळूहळू त्याची गाडी रुळावर येते की नाही बघ तू. पण तोपर्यंत जर तो तुला काही बोलला तर मनाला लावून घेऊ नकोस. हा नाही, माझ्या परीने मी समजवलंय त्याला. ऐकेल तो. त्याला जे सांगितलंय ना तेच तुला सांगते बाळा. झालं गेलं सगळं विसरून जायचं. आता संसाराला सुरुवात करा. काय आई, आता तुम्हीच म्हणालात ना की देवांश सर त्यांच्या आवडणाऱ्या व्यक्तींवर जास्त वेळ चिडत नाहीत म्हणून. पण सरांना मी कुठे आवडते? ते तर तिरस्कारच करतात ना माझा. अगं वेडाबाई, तुला कोणी सांगितलं की त्याला तू आवडत नाहीस म्हणून? तो रागवून तुला काही बोलला असेल, पण हक्कानी ज्या माणसाला आपण आपलं समजतो त्याला आपण रागवून बोलतो की नाही, त्या हक्काने बोलला असेल तो. आणि आवडण्याचं म्हणशील तर जेव्हा अंजलीच्या आणि त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती ना तेव्हा सुद्धा सतत त्याच्या तोंडात तुझंच नाव असायचं. तुला बरं वाटावं म्हणून नाही बोलत आहे मी, अगदी खरं सांगते. भैरवी ताई जेव्हा म्हणाल्या ना की सईला या लग्नात बोलवायचं नाही तेव्हा इतका बेचैन झाला होता तो. मनावर दगड ठेवून ताईंचा निरोप तुला देण्यासाठी निघाला खरा, पण स्वतःच तोंड पाडून बसला होता. सई, तुझ्या रूपाने खूप चांगली मैत्रीण मिळाली आहे त्याला. आता हे नातं समजुतीने पुढे न्यायचं काम मात्र तुझं आहे. मला कळतंय आई, मी सरांना दोष देतच नाहीये. उलट सर खूप चांगले आहेत. ते नेहमी माझ्याशी चांगलं वागत आले. मला त्यांनी मदत केली, प्रत्येक वेळ समजून घेतलं.
खरं तर चुकीचं मी वागले. मी सरांशी खोटं बोलले आणि या सगळ्याचाच राग सरांना खूप आला हे कळतंय मला. पण इथून पुढे नाही वागणार मी असं. आई, मी तुम्हाला वचन देते, इथून पुढे आपल्या घरातल्या लोकांना त्रास होईल ना असं कधीच नाही वागणार मी. किती शहाणी आहेस ग तू बाळा. तुला बघितलं ना की काही वर्षांपूर्वीची मीच मला आठवते. तुझ्यासारखी मी सुद्धा एका गरीब घरातून या घरात आले. भैरवी ताईंचा आमच्या लग्नाला सुद्धा विरोधच होता, पण हे मात्र त्यांच्या मतावर ठाम होते. म्हणाले हिच्याशी नाही तर मी कोणाशीच लग्न करणार नाही. ह्यांच्या निर्णयापुढे भैरवी ताईंचं काही चाललं नाही. पण लग्नानंतर भैरवी ताईंनी पावला पावलाला मला मी कुठून आले, त्यांच्यापेक्षा कशी वेगळी आहे याची सतत जाणीव करून दिली. पण मी ते कधी मनाला लावून घेतलं नाही, कारण माझ्या बरोबर नेहमी हे होते. यांनी नेहमी माझी साथ दिली. तसा माझा देवांश सुद्धा तुझी साथ कधीच सोडणार नाही. तो जरी भैरवी ताईंच्या तालमीत लहानाचा मोठा झाला असला ना तरी त्याच्या बाबांचा मायस्थपणा त्याच्यात सुद्धा उतरलाय. एकदा का त्याचा राग गेला ना की मग बघ तू, तुझं आयुष्य कसं आनंदाने भरून टाकेल. माझा देवा तुझ्यावर इतका जीव लावेल की ते प्रेम बघून तुझे डोळे भरून येतील. एकदा त्याचा विश्वास बसू दे बाळा तुझ्यावर, मग तो तुझी साथ कधीच सोडणार नाही. ये बस ना. इतकं मोठं घर, इथली माणसं, त्यांचं खाणं पिणं, राहणीमान सगळंच नवीन आणि वेगळं होतं ना माझ्यासाठी. नाही, मी पण बदलण्याचा हळूहळू प्रयत्न केला, पण काही गोष्टी आपण ठरवूनही बदलू शकत नाही. संस्कार असतात ना, आणि तेही अगदी पक्के असतात. मग काय, त्या गोष्टींवरून भैरवी ताईंची बोलणी खाल्ली, आणि ह्यांनी मात्र नेहमी माझी साथ दिली. माझ्या बाजूने बोलायचे म्हणून माझं निभावायचं. कधी कधी मी विचार करते की हे जर माझ्या बाजूने नसते तर कसं झालं असतं माझं. पण तू अजिबात काळजी करू नकोस हा. तुझी साथ द्यायला आपल्या घरात खूप माणसं आहेत. मी आहे, हे आहेत, रिया आणि ओमी, ते शहाणे आहेत हा. आज तुला कसं गुंडाळून ठेवायचं हे चांगलंच माहिती आहे त्यांना. आणि आमच्या भैरवी ताई त्या पण खूप चांगल्या आहेत. फक्त त्यांना उलटून बोलायचं नाही. त्यांच्या पुढे बोललं ना की मग त्यांना राग येतो. जेवढ्याच तेवढं बोलायचं, म्हणजे वाद घालण्याचा प्रश्नच नाही. काय आई, तुम्ही सांगताय ना तसं वागायचा प्रयत्न मी नक्कीच करेन. पण देवांश सरांचं काय, त्यांचा राग कसा घालवू ना तेच कळत नाहीये मला. अगं नको काळजी करूस, हळूहळू सगळं काही नीट होईल. आणि माझा देवा खूप चांगला आहे. नाही म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून नाही सांगत आहे मी, खरंच खूप चांगला आहे तो. आता तू तुझ्यावर जरा रागवलाय. कसं असतं ना, आपल्याला जे माणूस खूप आवडतं, आपण ज्याच्यावर जीव लावतो, त्यांनी जर आपल्याला दुखवलं तर आपल्याला ते लगेच विसरता येत नाही ना. तसं झालंय त्याचं. आणि आता तुमच्या बाबतीत इतक्या गोष्टी अशा अचानक घडल्या. ध्यानीमनी नसताना तुमचं लग्न झालं. त्याच्या मनाची तयारी नसेल ग ह्या सगळ्याची. तुला तरी सत्य माहिती होतं, पण त्याला हे सगळं ज्या प्रकारे कळलं
त्यामुळे खूप धक्का बसलाय ग त्याला. हळूहळू त्याचं त्यालाच जाणवेल की आपण उगाच रुसून बसलो होतो. खर तर लाखात एक अशी बायको मिळाली आपल्याला. देवांच्या बाबांनी जशी माझी साथ दिली ना, तसा माझा देवा पण नेहमी तुझी साथ देईल. मी परत परत तेच तेच बोलते ना अगं, कारण तेच खरंय. माझ्या देवांच्या जीवावरचं संकट टाळणार आहेस तू. माझी सून म्हणून ह्या घरात आलीस, मला खूप आनंद झाला. ही गोष्ट जेव्हा माझ्या देवांशला पटेल ना, तो सुद्धा नेहमी तुझी साथ दे आणि तुम्ही अगदी सुखाने आनंदाने संसार करा. पटतंय ना तुला मी सांगते ते? का अजून समजवू तुला? नाही आई, मला पटतंय सगळं. चल मग आता लवकर खाली ये, आम्ही सगळे वाट बघतोय तुझ्या बरोबर नाश्ता करायला. ये लवकर.